आपला कोलंबीचा रस्सा बघा किती एकदम भारी तयार झालेला आहे आणि इतका स्वादिष्ट तयार झालेला आहे ना. हा कारण का हा आजचा कोलंबीचा रस्सा आहे ना, तो आपण मिक्स भाज्या घालून तयार केलेला आहे. त्याच्यामुळे ह्याची जी टेस्ट आहे ना, ते एक नंबर तयार झालेली आहे. रेसिपी एकदम सिंपल आणि घरगुती पद्धतीतली असल्यामुळे ती करायलाही तितकीच सोपी आहे. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या आई तुम्हा सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे मिक्स भाज्यातली कोळंबी आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद. तर पहिल्यांदा आपण वाटून घेऊया. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची आणि लसूण, त्यानंतर टोमॅटो आणि हे ओलं खोबरं. आता यामध्ये ना थोडासा पाणी घालायचं आपल्याला. तर हे बघा असं मी वाटून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपण फोडणीची तयारी करून घेऊया. तर आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे. आता यामध्ये आपण पातीचा कांदा घालूया आणि कांद्याची पात आहे ना ती सर्वात शेवटी घालायची आपल्याला. थोडीशी कोथिंबीर घालूया, परतून घेऊया. आता पातीचा कांदा परतून झाल्याच्या नंतर यामध्ये वाटून घेतलेलं वाटण आहे ना ते घालूया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेलं वाटण आहे ते पाणी घालून आपण काढून घेऊया. आता हे सर्व आहे ना आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं. आता बघा हे वाटण आहे ना ते 2 मिनिटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये बाकीचे मसाले आहेत ना ते घालूया. हळद, त्यानंतर घरगुती लाल मसाला. आता हे सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता मी मसाले 2 मिनिटं चांगले परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण कोळंबी आणि शेकटाच्या शेंगा घालायच्या आहेत. त्यानंतर शेकटाच्या शेंगा घालूया. आता हे सुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये पाणी घालूया आणि पाणी आहे ना ते मी साधंच घेतलेलं आहे. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. आता मिक्स करून झाल्याच्या नंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला आता झाकण खोलूया. वाह. आता यामध्ये ना आपण टोमॅटो घालूया. आता यामध्ये आपण कोकम घालूया आणि चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेऊया. आता पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. आता मिक्स करून झाल्याच्या नंतर यावरती पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटाची वाफ काढायची आहे आणि गॅस आहे ना तो आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. चला आता आपण झाकण खोलूया. हो, काय भारी सुगंध सुटलेला आहे. आता यानंतर आपण पातीचा कांदा आहे ना तो घालूया. त्यानंतर कोथिंबीर, मिक्स करून घेऊया. आता मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला 1 मिनिटाची उकळी काढून घ्यायची आहे. आता यावरती झाकण नाही ठेवलं तरी चालेल. गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. हां, ही बघा आपली मिक्स भाज्यातली कोळंबी आहे ना ती तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया.
वाह, कसला गरमागरम आपला मिक्स भाज्यातला कोलंबीचा रस्सा तयार झालेला आहे. आता आजच्या या रेसिपीचा आस्वाद तुम्ही वाफळता भात किंवा गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत घेऊ शकता. पण त्या अगोदर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्याच्यानंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. चला, अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.